महाराष्ट्र आणखी एका लैंगिक शोषणाच्या प्रकरणानं हादरलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये 100हून अधिक मुलींचं शोषण करत त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। परतवाडा पोलिसांनी या प्रकरणामध्ये तन्वीर, इक्बाल खान, तस्लीम खान आणि मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांना मिळाले आहेत, पण यामध्ये पीडित तरुणींचा आकडा 180 तसंच व्हिडिओंची संख्या 350च्या आसपास असू शकते अशी ही भीती वर्तवली जाते आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। आरोपी तन्वीर कडून 180 तरुणींचं लैंगिक शोषण। लैंगिक शोषणाचे 350 व्हिडिओ असल्याचा दावा। आरोपीच्या घरावर बुलडोझर, राजकारण तापलं। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या युवकानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्यात या तरुणींच्या लैंगिक शोषणाचे 350 व्हिडिओ आरोपीनं व्हायरल केल्याचाही आरोप होतोय। यामुळे अमरावतीसोबतच राज्यातलं राजकारण सुद्धा तापलंय। आरोपीला उकळत्या तेलात टाकण्याची मागणी खासदार वानखेडेंनी केली आहे, तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं रवी राणांनी म्हटलं। त्याला निश्चितच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही जी फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल। त्याला कोणती सजा देईल, त्याला फाशीची सजा द्या, अजून काही उखडत्या तेलात त्याला टाकून द्या, त्याच्या घरावर बुलडोझर चालून तो प्रश्न मिटणार नाही। याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, चांगली धुलाई केली पाहिजे। अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू, पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठेप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी तन्वीर हा MIM पक्षाचं काम करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे MIM हा राजकीय पक्ष नसून ती दहशतवादी संघटना असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। यावरून ओवेसींना थेट जेलमध्ये टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तर आरोपी पक्षाचा फक्त माध्यम प्रभारी होता, पण आता त्याचा आमच्या पक्षाशी कुठलाही संबंध नसल्याचं MIMच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय। अहो, MIM ही दहशतवादी संघटना आहे, तो राजकीय पक्ष नाहीये। PFI आणि ISIS या धर्तीवर MIM नावाची ही संघटना आणि पक्ष ज्याला आपण म्हणतोय, हे सगळ्या दहशतवाद्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणणं हेच MIMचं काम आहे। म्हणून पहिला हे MIM वर बंदी टाका, कारण ह्यांच्यातल्या अगर पदाधिकारी कार्यकर्ते उद्या आतंकवादी निघत असतील, देशाच्या विरोधात काम करणारे निघत असतील, तर मग हा असा पक्ष आपल्याला पाहिजे कशाला? आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये बंदी टाका ना आणि त्या ओवेसीला जेलमध्ये टाका। नगर परिषद अचलपुर के इलेक्शन के दरमियान में उसको सोशल मीडिया संभालने के लिए हमारे वहां के तालुका अध्यक्ष शेख आदिल साहब ने उसको मीडिया प्रभारी बनाए थे, लेकिन पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया। इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी। उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था। आज भी उसका पार्टी से न वो हमारे पार्टी का कोई पदाधिकारी है न कोई कार्यकर्ता है, इसलिए MIM पार्टी से उसका कोई दूर दूर तक के कोई संबंध नहीं है। एकीकडे या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना आरोपी तन्वीरनं मुस्लिम महिलांचेही शोषणाचे व्हिडिओ काढले असून या प्रकरणाला धार्मिक वळण न देण्याची मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे। जो लड़का है अयाज मोहम्मद तन्वीर, उसने कुछ मुस्लिम लड़कियों के आपत्तिजनक वीडियोस बनाए हैं, फोटोज है। तो हमने वहाँ के जो SP है उनसे भी बातचीत की, तो उन्होंने मुझसे कहा कि भाई 8 मुस्लिम महिलाओं के अभी तक बयान सामने आए हैं और उन्होंने कुछ कंप्लेंट की है। तो आयोग की जो टीम है कल, क्योंकि अमरावती, अचलपुर और अकोला का ये सेंसिटिव थोड़ा सा एरिया है, यहाँ पे दंगा होने की शक्यता ज्यादा होती है, तो हमने वहाँ के SP से भी
बातचीत की है कि वहाँ का वातावरण खराब होना नहीं चाहिए। कोई भी अगर गलत अफवाहें फैलाता है तो उस पर आप ऐसे वीडियो पे बैन लगाइए, उस पर रोक लगाइए। और कल अल्पसंख्यक आयोग की टीम वहाँ जाके सर्वे करेंगे, दौरा करेंगे, और उसके बाद जो सारी हकीकत है पुलिस से बात करने के बाद, वहाँ के प्रशासन से बात करने के बाद आपके सामने रखी जाएगी। आरोपीची कृत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावत आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। तसंच आरोपी तन्वीर याच्या घराच्या अनधिकृत भागावर देखील बुलडोझर चालवण्यात आलं। पण यावरून देखील आता राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। तन्वीरच्या घरावर बुलडोझर चालवता तसा खराडच्या फार्म हाऊसवर पण चालवा, असं यशोमती ठाकूरांनी म्हटलं। परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। मग आता हे घर तोडतायत तर त्या खराचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खराचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खराची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आरोपीने केलेल्या कृत्यामुळे राज्यभरात संतापाची लाट आहे। अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांचं शोषण करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। आता या प्रकरणाच्या तपासासाठी 10 पोलीस अधिकारी आणि 36 जवानांचा समावेश असलेली SIT स्थापन करण्यात आली। या तपासातून आणखी तथ्य समोर येतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अमरावती।